हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। पुनर्वसन आपलं करून घ्यायचं असेल तर आमदार असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याला रेल्वेशी कोणी कोणतरी भांडणारा पाहिजे, रेल्वेला कोणी कोणीतरी सांगणारा पाहिजे, अशी असणारी परिस्थिती आहे। हे रेल्वे शहर आहे, रेल्वेचा कामगार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसलेला आहे, किंवा आरक्षणाचं महत्त्व हे त्याला माहिती आहे। आज हेच आरक्षण धोक्यात आलंय अशी असणारी परिस्थिती। ओबीसीचं आरक्षण सुद्धा धोक्यात आलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर एससी एसटीचं सुद्धा आरक्षण धोक्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी एक कायदा जजमेंट दिलं, त्या जजमेंटमध्ये असं म्हटलं की वर्गीकरण एससी आणि एसटी मध्ये झालं पाहिजे, पण त्याच्याच बरोबर त्यांनी असंही मांडलं की तिथे असणारा क्रीमी लेअर आला पाहिजे। आता हा क्रीमी लेअर आपण असणारा सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे। जोपर्यंत आपण क्रीमी लेअर समजून घेत नाही तोपर्यंत असणारा ड्राफ्टिंग कमिटी संविधानाची जी आहे त्याचा राजीनामा दिलेला असतो आणि बाबासाहेबांनी असणार तो राजीनामा मागे घ्यावा म्हणून असणार सरदार पटेल त्यांना घरी भेटायला। ते बाळासाहेब म्हणतात मी ज्या घटनेमध्ये ज्या समूहांसाठी मी लढत आलेलो आहे त्यांना त्यांचे अधिकार देऊ शकत नसेल तर या घटनेचा काय फायदा आहे, आणि म्हणून मी माझा राजीनामा दिलेला आहे। तुम्हाला जे करायचं असेल ते करा, पण मी काही माझा राजीनामा मागे घेणार नाही। सरदार पटेल याला असं पूर्ण जाणीव होती की आपल्याकडे घटना लिहिणारा दुसरा तिसरा कोणीच नाहीये, आणि म्हणून सरदार पटेल असं म्हणतो की मी जोरी आहे, हिरा ओळखतो, तेव्हा आरक्षण काँग्रेस पार्टी मान्य करते। तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही असं टाकून घ्या, पण तुम्ही दिलेला राजीनामा त्या ठिकाणी मागे घ्या। म्हणजे आरक्षण वाचवण्यासाठी, आरक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांनी ड्राफ्टिंग कमिटीचा राजीनामा दिला होता। आता तेच आरक्षण एका वेगळ्या पद्धतीने संपल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे। कशा माध्यमातून? तर क्रीमी लेअरच्या माध्यमातून। एका कुटुंबाने एकदा फायदा घेतला, लाभ घेतला, तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं, आणि ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये आले तर यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती। आता आरक्षण मिळणार नाही तर डॉक्टर होईल का, इंजिनियर होईल का, ग्रॅज्युएट होईल का, इथं पुढचं शिक्षण त्या ठिकाणी घेऊ शकेल का? तर नाही। व्यवस्था ही अशी केल्या जाते की तुम्ही अर्धे मेले राहणार, तुम्ही अर्ध मिळेल राहणार। माणसाच्या, मी नेहमी म्हणत असतो, माणसाच्या शरीरातला हृदय हा सगळ्यात महत्वाचं काम करतो। समजा हृदय काढून घेतलं तर काय होतं त्या शरीराचं? ते शरीर